हॅलो, हां नमस्कार साहेब. हो माहिती आहे, जी फीडर ब्रेकडाऊन आहे. मी स्पॉटवरच चाललो आहे सर. अगं चल, मी निघतो, मला उशीर होतो आहे. अहो, ऐकलत का? आज आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, तर दुपारी घरीच जेवायला या. हो माहीत आहे. तू स्वयंपाक करून ठेव, मी ब्रेकडाऊन काढून आलोच. हॅलो, हो येईल थोड्या वेळ लाईट. हो होईल चालू. का हो मोरे दादा, कुठे निघाली? अहो शिंदे, एजी फीडर ब्रेकडाऊन आहे रात्रीपासून. नुसते फोनवर फोन चालू आहे. त्यात रात्रीची लाईट आहे ना. आता 10 वाजता लाईट बंद होईल 3 फेज. त्याच्या आत मला काम करायला लागेल. फॉल्ट कुठे आहे कळालं का? हो हे पहिल्या कट पॉईंटवरच फॉल्ट आहे. जम्प कट झाला आहे. फोन आला होता तसा मला. परमिट घेतलं का मग? नाही अजून परमिट घेतलं नाही. आता जाऊन फॉल्ट पाहतो आणि फोनवर परमिट घेतो. बरं, ते सगळं ठीक आहे हो तुमची आर्थिंग रॉड कुठे आहे? आता लाईन ब्रेकडाऊनच आहे, तर आर्थिंग रॉडची काय गरज आहे? अहो ऐका माझं, आर्थिंग रॉड घेऊन जा. अहो सकाळपासून नुसते फोन चालू आहे. हे 2 मिनटात जम्प जोडून घेतो. बरं काळजी घ्या. पावसाचं वातावरण झालं आहे, मलाही आता वसुलीला जायचं आहे. येतो मी. हॅलो पवार साहेब. हॅलो, बोला मोरे दादा. हां साहेब, हे जी ब्रेकडाऊन आहे ना. हां, इथं जम्प कट आहे. मी वर चढतो. आयसोलेटर ओपन आहे ना? हो ओपनच आहे, पण परमिट घेतलं नाही आणि तुम्ही पोलवर कसं काय चढताय? अहो आधी परमिट घ्या, मग काम करा ना. अहो साहेब, रात्रीपासून लाईन ब्रेकडाऊन आहे. लोकांचे नुसते फोन चालू आहेत. आल्यावर सही करतो ना. नाही, आधी परमिट घ्यायला या इकडं, त्याशिवाय लाईनवर चढू नका. अहो साहेब, पावसाचं वातावरण झालंय. जाण्या येण्यातच वेळ जाईल. हे 2 मिनटात जम्प मारून घेतो. बरं, पण तुम्ही इथं आल्याशिवाय मी लाईन चालू करणार नाही. बरं साहेब, तुम्ही म्हणाल तसं. मी आल्यावर लाईन चालू करा, मग तर झालं ना. आर्थिंग रॉड आहेत का सोबत? आणि जोराचं वारं सुटलंय. या एजी फीडरवर दुसरं कोणतं फीडर क्रॉसिंग नाही ना? हॅलो मोरे साहेब, हॅलो. आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. कृपया नंतर प्रयत्न करा. नमस्कार सिस्टर, कसा आहे आमचा पेशंट? अभिनंदन, तुमचा पेशंट काल रात्रीच शुद्धीवर आला. सिस्टर, मी त्यांना भेटायला जाऊ शकतो? हो जा. काय मोरे दादा, कशी काय आहे तुमची तब्येत? हो आता ठीक आहे. पण मला एक कळत नाही, लाईन ब्रेकडाऊन असताना सप्लाय आला कुठून? तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही वाचलात. तुम्ही ज्या एजी फीडरवर काम करत होते ना, त्या फीडरवर गावठाण फीडर क्रॉसिंग होतं. वाऱ्यामुळे गावठाण फीडरचा क्रॉसिंग जवळचा पोल वाकला आणि गावठाण लाईन एजी लाईनला टच झाली. त्यामुळे एजी लाईन चार्ज झाली. माझं ऐकलं असतं, आर्थिंग रॉड वापरले असते ना, तर ही वेळ आली नसती. हो माझी चूकच झाली. मी तुमचं ऐकून आर्थिंग रॉडचा वापर करायलाच पाहिजे होता.
कृपया आपल्या कामाच्या ठिकाणी दोन्ही बाजूला अर्थिंग करावीच. डिस्चार्ज रॉड सेटचा वापर. ह्याचा वापर परमिट घेऊन HT अथवा LT लाईन, सर्किट ब्रेकर, AB स्विच अथवा फ्यूज लाईन बंद केल्यावरच करा. हे लावताना अर्थ वायर अर्थला प्रथम जोडा व मग डिस्चार्ज रॉडचे हुक एक एक करून तारांवर लावा. पण काढताना प्रथम तारांवर टाकलेले हुक काढा व शेवटी अर्थ वायर अर्थपासून वेगळी करा. डिस्चार्ज रॉडचा वापर करताना रबरी हँड ग्लोव्जचा वापर करा. रबरी हातमोजे. ह्यांचा वापर ज्यावेळेस काम करणाऱ्या माणसांचा चुकून वीज असलेल्या भागाशी संबंध येऊ शकेल अशा परिस्थितीत करा. उदाहरणार्थ, LT लाईन अथवा साहित्य डिस्चार्ज करताना, GOD उघडताना बंद करताना, OCB उघडताना बंद करताना, LT लाईनवर काम करताना, फ्यूज कॉल काढताना इत्यादी. इन्सुलेटेड पकड. ह्या पकडीचा उपयोग LT लाईनवर पकड म्हणूनच करा. पकडवरील इन्सुलेशन व्यवस्थित आहे याची खात्री करा. पकडीचा उपयोग कटर, हातोडी म्हणून करू नका. झोपाळा व सुरक्षा दोर. हे वापरण्यापूर्वी ते दोषमुक्त आहे याची खात्री करा. झुला, सुरक्षा दोर हे नेहमी क्रॉस आर्मला लावा किंवा बांधा. अपघाताची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे: निष्काळजीपणा, डिस्चार्ज किंवा अर्थिंग रॉडचा वापर न करणे, सुरक्षा नियमांचा भंग, गैरसमज, सोशल मीडिया, फाजील आत्मविश्वास, शारीरिकदृष्ट्या असक्षम, समयोचित लक्ष, कामाची पुरेशी माहिती नसणे. आणखी काही अपघाताची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे: तीन रॉड जीवनासाठी. सुरक्षा साधनांचा नियमित वापर करा. घरी कोणीतरी तुमची वाट पाहत आहे.